पिंपरी चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीतील उड्डाण पुलावर एका 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय। शनिवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 7:30च्या सुमारास 4 चाकी वाहनाचा एम्पायर इस्टेट उड्डाण पुलावर भीषण अपघात होऊन एका तरुणीचा या अपघातात जागीच मृत्यू झालाय। या अपघातामध्ये एकूण 5 तरुणी होत्या, त्यातील एकीचा मृत्यू झालाय व बाकी 4 तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत। या तरुणी पिंपरी येथील डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी असल्याची माहिती समोर येते। घटनास्थळावरील एका कॅब ड्रायव्हरशी विचारपूस केल्यानंतर या तरुणींनी मद्यपान केल्याची माहिती देखील समोर आली आहे। ही गाडी पिंपरी येथील सायन्स पार्क वरून काळेवाडीच्या दिशेने अति वेगाने जात असताना एका कॅबला कट मारून एम्पायर इस्टेट पुलावरून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या तरुणी यांच्याकडून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे, अशी माहिती घटनास्थळावरील कॅब ड्रायव्हरने दिली आहे। हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा वरचा पत्रा उडून गेला असून त्याबरोबर गाडीचे हेडलॅम्प व इतर भागही गाडीपासून लांब उडून पडले आहेत। तसेच घटनास्थळी नागरिकांनी त्वरित तरुणींना गाडीतून बाहेर काढून YCM रुग्णालयात दाखल केले। ज्या कॅब ड्रायव्हरच्या गाडीला कट मारून तरुणींचा अपघात झाला त्यांनी आपला आवाजशी बोलताना या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहूयात। आता काय सांगशील, नेमकं सकाळी किती वाजता ही घटना घडली? तू या ब्रिजवरनं जात होता? 7:10 ही घटना घडली। हा, मी इकडनं चाललो होतो माझा पिकअप करण्यासाठी। तू कुठल्या साईडने येत होता? मी मोशीवरनं येत होतो। बर, तिने मला ओव्हरटेक केलं, मला जस्ट तिने क्रॅश केलं जरा थोडंफार। क्रॅश करून ते पुढे ओव्हरटेक करून गेले। त्यांचा स्पीड अबव 150 होता। बर, 150च्या बाजूने 2 व्हीलर आले, ते डायरेक्ट 2 व्हीलरवाला डायरेक्ट राईट साईडला घुसला। त्यांना काही कंट्रोल झाले नाही, ड्रिंक केलेले होते। ती गाडी डायरेक्ट डिवायडर क्रॉस करून पलटली। सगळे डी.वाय. पाटील कॉलेजचे होते। असं म्हटलं जाते ड्रिंक अँड ड्राईव्हची केस आहे? हो, ड्रिंक केले होते, म्हणजे त्यांचं स्मेल तर नाही, पण गाडीमधनं सगळे ड्रिंकच्या बॉटल्स वगैरे सर्व भेटले। एक जणाची तर जागेवर डेथ झाली। 5 जण होते, एक जणाची जागेवर डेथ झाली त्याच्यानंतर, आणि बाकीचे 1 जण म्हणजे सगळ्यांचे डोके वगैरे तर फुटले होते सर्व। एकाची म्हणजे पूर्ण बॅक साईड गेली, एकाचं पाय गेलेलं आहे पूर्ण। त्यांना सर्वांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे मोबाईल, हेडफोन सगळे जे काय म्हणजे व्हॅल्युएबल थिंग्स होते सगळे त्यांच्या हातामध्ये देऊन मी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवतो।